बैलजोडी जप्तीची धमकी देऊन शेतकऱ्याकडनं वसुली करण्यात आलेली आहे। बँक पथकाकडनं ही वसुली करण्यात आली। यामध्ये एक वयोवृद्ध शेतकरी टेम्पोमध्ये बैलजोडी घेऊन जात असताना त्याला रोखण्यात आलं। त्यानंतर बैलजोडी जप्त करू अशी धमकी देत शेतकऱ्याकडनं वसुली करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील ही घटना आहे। व्हिडिओ बनवतो ना। बदलत्या जीवनशैलीमध्ये लहान मुलांमध्ये देखील लठ्ठपणा वाढतोय। हा प्रकार टाळण्यासाठी शालेय पोषण आहारामध्ये खाद्यतेलाचा वापर 10% कमी करावा असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आलेले आहेत। खामगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सागर भागवत यांना स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये 2 संशयित व्यक्ती घुसल्याचा अंदाज आलेला। त्यांनी विचारपूस केली असता लाखो रुपयांची कॅश सापडली। मात्र या दोघांनीही पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हाणामारी करत पळ काढलाय। अकोल्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठालगतच्या रस्त्यावर एका कारचा अपघात झाला। यावेळेस गाडी भिंत तोडून थेट विद्यापीठाच्या आवारात घुसली। दरम्यान अपघातामध्ये 3 ते 4 जण जखमी झाले। त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या करत पतीनं गळफास घेतल्याची घटना वाशिमच्या मंगळूरपीर इथं घडलेली आहे। गौतम असं या पतीचं नाव असून चारित्र्याच्या संशयावरून गौतम आणि त्याची पत्नी ज्योती यांच्यात वारंवार भांडणं होत होती। यातूनच गौतमने कोयत्यानं वार करत ज्योतीची निर्घृण हत्या केली आहे। वाशिममधील इचा इथं बारस यात्रा पार पडलेली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही शेंडीने गाडे ओढून नवस फेडण्याची अनोखी परंपरा इथं पाहायला मिळते। भाविकांनी मोठ्या संख्येने आपापल्या नवसाचे गाडे ओढून महादेवाच्या चरणी श्रद्धा अर्पण केली।